नाशिकच्या गवळाणे गावामध्ये रात्रीच्या सुमारास एका प्लॅस्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं सामान जे आहे, साहित्य जे आहे ते जळून या ठिकाणी खाक झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या जवळपास 11 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या कंपनीचं साहित्य जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। यासोबतच या ठिकाणी कर्मचारी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। मात्र ही आग जर पसरली असती तर आजूबाजूच्या राहणाऱ्या घरांना देखील याची झळ निश्चितपणे बसली असती। या संपूर्ण आगीमध्ये कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालं असलं तरी आग नेमकी कशी लागली याची चौकशी आता पोलिसांच्या वतीने करण्यात येते आहे। मात्र या एकूणच आगीमुळे गवळाणे गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।